सूर्यकिरणांनी उजळलेला गावातील रस्ता, शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट. रस्त्यावर एक टोपी विक्रेता डोक्यावर रंगीबेरंगी टोपल्यांनी चालतो. तो आनंदाने गातो, टोप्या घ्या रे टोप्या. रंगीबेरंगी टोप्या. थकलेला तो एका मोठ्या झाडाखाली बसतो आणि हळूहळू झोपी जातो. मोठ्या झाडाच्या फांद्यांवर माकड बसलेली आहेत. ते खाली पाहतात आणि झाडाखाली ठेवलेल्या रंगीबेरंगी टोप्यांकडे कुतूहलाने बघतात. एक एक करून माकड खाली उतरतात, टोप्या उचलतात आणि डोक्यावर घालतात. हळूहळू झाडभरची सगळी माकडं रंगीबेरंगी टोप्यांनी सजलेली दिसतात, जणू जंगलात रंगीबेरंगी माकडांचा उत्सवच भरलाय. टोपी विक्रेता झाडाखाली डुलकीतून जागा होतो. आजूबाजूला पाहतो, टोप्या गायब. तो घाबरून उठतो आणि ओरडतो, अरे, माझ्या टोप्या कुठे गेल्या? वर पाहतो तर झाडावर बसलेली माकडं रंगीबेरंगी टोप्या घालून खोडकरपणे हसताहेत. वातावरणात मजेशीर खोडकरपणा भरलेला आहे. टोपी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर अचानक एक हुशार स्मित येतं. तो डोक्यावरची स्वतःची टोपी काढतो आणि जोरात जमिनीवर फेकतो. तो मोठ्या आवाजात ओरडतो, हं, मला आता टोप्या नकोत. झाडावरची माकड त्याची नक्कल करतात. एकामागोमाग एक सगळी माकडं आपापल्या डोक्यावरच्या रंगीबेरंगी टोप्या काढून खाली फेकतात. क्षणात झाडाखाली रंगीबेरंगी टोप्यांचा पाऊस पडतो. टोपी विक्रेता पटकन सर्व टोप्या गोळा करतो आणि आनंदाने हसत रस्त्यावर पुढे चालू लागतो. पार्श्वभूमीला सौम्य संगीत वाजतं. कथावाचकाचा शांत, उबदार आवाज ऐकू येतो. हुशारी आणि शांतता अडचणीतून मार्ग काढते. दृश्य हळूहळू फेड होतं आणि स्क्रीनवर टेक्स्ट झळकतो. विचार करा, उपाय मिळेलच,